प्रश्नों के उत्तर लिखे। 31 मोहन रागेश कौन है? मोहन रागेश हिंदी के बहुत प्रसिद्ध साहित्यकार है। उपन्यास और नाटक के क्षेत्र में वे बहुत प्रसिद्ध है। मोहन रागेश का एक यात्रा वृत्त है दिशाहीन दिशा। लेखक कहाँ की ओर जाना विशेष पसंद करते थे? एवं പോകാനാണ് പ്രത്യേക ഇഷ്ടം? समुद्र तट के प्रति मन में एक ऐसा आकर्षण था कि मेरी यात्रा की कल्पना में समुद्र का विस्तार अनायास ही आ जाता था. അപ്പോൾ സമുദ്ര തടങ്ങളിലേക്ക് പോകാനാണ് കൂടുതൽ ഇഷ്ടം. दिसंबर सन 52 की 25 तारीख का अर्थ क्या है? 25 अल्ले 25 दिसंबर 1952 51 എന്ന് പറഞ്ഞാൽ 51 52 52. रेलगाड़ी में थर्ड क्लास के डिब्बे में ऊपर की सीट बिस्तर बिछाने को मिलना बड़ी बात होती है. क्यों? തീവണ്ടിയിൽ തേർഡ് ക്ലാസ് കമ്പാർട്ട്മെന്റില് മുകളിലെ സീറ്റ് കിടക്ക വിരിക്കാൻ കിട്ടിയാൽ വലിയ കാര്യമാണ്. എന്തുകൊണ്ട്? रेलगाड़ी के थर्ड क्लास के डिब्बे में यात्रा के लिए बहुत भीड़ होती है. भयंकर तिरकाണ്. दूर यात्रा करते समय रात में सोने के लिए दूर यात्रा നടത്തുന്ന സമയത്ത് രാത്രിയിൽ ഉറങ്ങാൻ रेलगाड़ी में थर्ड क्लास के डिब्बे में ऊपर की सीट बिस्तर बिछाने को मिलना बड़ी बात होती है. रेलगाड़ी में थर्ड क्लास के डिब्बे में ऊपर की सीट बिस्तर बिछाने को मिलने से क्या फायदा है? अन्ना गुणम रेलगाड़ी के थर्ड क्लास के डिब्बे में यात्रा के लिए बहुत भीड़ होती है. दूर यात्रा करते समय रात में सोने के लिए रेलगाड़ी में थर्ड क्लास के डिब्बे में ऊपर की सीट बिस्तर बिछाने को मिलना बड़ी बात है. यात्रा में सोने के लिए कोई असुविधा नहीं होगी. यात्रा ചെയ്യുമ്പോൾ ഉറങ്ങാൻ ബുദ്ധിമുട്ടുണ്ടാവില്ല. रात को ठीक से सो सकेंगे. रात्रि ശരിയായി ഉറങ്ങാൻ പറ്റും. भोपाल ताल कहाँ है? मध्य प्रदेश राज्य में है. मध्य प्रदेश के भोपाल में मौजूद बड़ा तालाब है. इसे भोज ताल भी कहते हैं. എന്തുകൊണ്ട്? ഭോജ രാജാവിന്റെ വിക്രമാദിത്യന്റെ ഒരു പ്രതിമ നിങ്ങൾ വിക്രം ആൻഡ് ബേതാൾ എന്നൊക്കെ പറഞ്ഞ ഇത് കേട്ടിട്ടുണ്ടല്ലേ? വിക്രമാദിത്യന്റെ കഥ, വിക്രമാദിത്യ ചക്രവർത്തിയും വേതാളവും. അപ്പോൾ ആ ഭോജ രാജാവിന്റെ ഒരു പ്രതിമ തടാകത്തിൽ ഉള്ളത് കൊണ്ട് ഭോപ്പാൽ താൽ അല്ലെങ്കിൽ ഭോജ താൽ എന്നും കൂടി അറിയപ്പെടുന്നു. ഭോപ്പാൽ के निवासियों के लिए यह पीने के पानी का स्रोत भी है. കുടിവെള്ള സ്രോതസ്സും കൂടിയാണ്. ഈ വെള്ളം പ്രത്യേക സ്ഥലത്ത് ശുദ്ധീകരിച്ചിട്ട് പൈപ്പിലൂടെ ഭോപ്പാൽ നിവാസികൾക്ക് നൽകുന്നു. लेखक कैसे उस रात भोपाल ताल पर पहुंच गए? ഡൽഹിയിൽ നിന്ന് തീവണ്ടിയിൽ കയറിയിട്ട് ബോംബെയിൽ ഇറങ്ങേണ്ട ആൾ എങ്ങനെ ഭോപ്പാൽ തടാകത്തിലെത്തി? ആ സംഭവം നമുക്കൊന്ന് നോക്കാം. लेखक का मित्र अविनाश लेखक से मिलने के लिए भोपाल रेलवे स्टेशन पर आया था. अविनाश लेखक का एक मित्र था. भोपाल से निकलने वाले एक हिंदी दैनिक का संपादक था. अविनाश लेखक से कोई बातचीत नहीं किया. लेखक का बिस्तर लपेटकर खिड़की से बाहर फेंक दिया और अविनाश खुद लेखक का सूटकेस लिए हुए नीचे उतर गया. लेखक को ट्रेन से उतरना पड़ा. ट्रेन में रेलगाड़ी. इस तरह उसको एक रात के लिए भोपाल में रह जाना पड़ा. रात को 11 बजे भोपाल ताल के पास घूमने निकले तो नाव लेकर भोपाल ताल में सैर करने की इच्छा हुई. അങ്ങനെയാണ് അവിടെ എത്തിച്ചേരുന്നത്. അടുത്തത് भोपाल रेलवे स्टेशन पर लेखक से मिलने के लिए कौन आया था? लेखक का मित्र अविनाश आया था. അല്ലെ? ലേഖകന്റെ കൂട്ടുകാരനായ അവിനാശാണ് വന്നിരുന്നത്. അവിനാശ് कौन था? अविनाश लेखक का मित्र था. भोपाल से निकलने वाले एक हिंदी दैनिक का संपादक भी था. ഒരു അതിന്റെ ഒരു പത്രപ്രവർത്തകൻ, ഒരു എഡിറ്ററും കൂടിയായിരുന്നു. क्या अविनाश लेखक से कोई बातचीत किया? बंडील കണ്ട് സംസാരിക്കാൻ വന്നിട്ട് എന്തെങ്കിലും സംസാരിച്ചോ? नहीं. अविनाश ने क्या किया? लेखक का बिस्तर लपेटकर खिड़की से बाहर फेंक दिया और अविनाश खुद लेखक का सूटकेस लिए हुए नीचे उतर गया. लेखक को ट्रेन से उतरना पड़ा. इस तरह उसको एक रात के लिए भोपाल में रह जाना पड़ा.
मगर बात करने की जगह उसने मेरा बिस्तर लपेटकर खिड़की से बाहर फेंक दिया और खुद मेरा सूटकेस लिए हुए नीचे उतर गया। अविनाश के इस आचरण से मोहन रागेश और अविनाश के बीच की मित्रता का क्या अंदाजा मिल जाता है। अंदाजा എന്ന് പറഞ്ഞാൽ ഊഹം. അപ്പോൾ സംസാരിക്കാൻ വേണ്ടി വന്ന അവിനാശ് പെട്ടിയും കിടക്കി എടുത്ത് താഴേക്ക് ഇറങ്ങിയപ്പോൾ മോഹൻ രാഗേഷിന് കൂടെ ഇറങ്ങേണ്ടി വന്നു. ഈ സംഭവത്തിൽ നിന്ന് ഇവർ തമ്മിലുള്ള ബന്ധത്തെക്കുറിച്ച് നിങ്ങൾക്ക് എന്താണ് മനസ്സിലായത്? एक अंतरंग मित्र ही इस तरह का आचरण कर सकते हैं. ഒരു ആത്മാർത്ഥ കൂട്ടുകാരന് മാത്രമേ ഇങ്ങനെ പെട്ടിയും കിടക്കി എടുത്ത് താഴേക്ക് ഇയാളെ കൂട്ടിക്കൊണ്ടുവരാൻ പറ്റും. इससे पता चलता है कि मोहन रागेश और अविनाश के बीच अंतरंग मित्रता है, आत्मार्थ सौहृदमुंड. लेखक मोहन रागेश और उनका मित्र अविनाश कितने बजे घूमने के लिए निकले? രാത്രിയാണ് ഇവർ പിന്നെ മോഹൻ രാഗേഷ് ഭോപ്പാലിലെത്തിയത്. എത്ര മണിക്കാണ് ഭോപ്പാൽ നഗരം കാണാൻ ഇറങ്ങിയത്? രാത്രിക്കോ 11 बजे അല്ലേ? लेखक मोहन रागेश और उनका मित्र अविनाश घूमने के लिए पहुंच गए. എവിടെ എത്തിച്ചേർന്നത്? भोपाल ताल के पास पहुंच गए. भोपाल ताल के पास पहुंचने पर उनके मन में क्या इच्छा हुई? തടാകത്തിന്റെ തീരത്തെത്തിയപ്പോൾ അവർക്ക് എന്ത് ആഗ്രഹമാണ് ഉണ്ടായത്? नाव लेकर भोपाल ताल में सैर करने की इच्छा हुई. नाव के बूटा मल्लाह का नाविक का नाम क्या था? अब्दुल जब्बार. कुछ ही देर में हम झील के उस भाग में पहुंच गए जहां से चारों मोर के किनारे दूर नजर आते थे. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ ഞങ്ങൾ അവിടെ എത്തിച്ചേർന്നു. ഇവിടെ 4 ഭാഗത്തെയും കര വളരെ ദൂരത്തായിരുന്നു. तो अब वे कहाँ है? झील के मध्य भाग में, बीचों बीच. झील के मध्य भाग में पहुंचने पर अविनाश के मन में क्या भावुकता जाग आई? उसकी इच्छा क्या थी? തടാകത്തിന്റെ നടുവിൽ എത്തിച്ചേർന്നപ്പോൾ അവിനാശിന്റെ മനസ്സിൽ എന്ത് ഭാവുകതയാണ് ഉണർന്നത്? അദ്ദേഹത്തിന്റെ ആഗ്രഹം എന്തായിരുന്നു? അവിനാശ് കോ കുച്ച് ഗസലേം സുന്നേ കി ഇച്ഛാ ഹുയി. കുറച്ച് ഗസലുകൾ കേൾക്കാൻ ആഗ്രഹം തോന്നി. झील के मध्य भाग में पहुंचने पर अविनाश ने भावुकता के साथ क्या कहा? എന്താണ് പറഞ്ഞത്? झील के मध्य भाग में पहुंचने पर अविनाश ने भावुकता के साथ कहा कि कितना अच्छा होता अगर इस वक्त हम में से कोई कुछ गा सकता. ഇനി വർക്ക് ഷീറ്റ്. मैं एक लंबी यात्रा करूंगा. അപ്പോൾ അത് മാറ്റിയത് എങ്ങനെയാണ്? मैं एक लंबी यात्रा करूं. കരൂം ഗാ എന്നുള്ളതിലെ ഗാ മാറ്റി കരൂം. അപ്പൊ അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഇവിടെ എന്തായിരിക്കും? മേ സീതേ കന്യാകുമാരി ചലാ ജാവൂം എന്നാണെങ്കിൽ ഇവിടെ എന്തായിരിക്കും? ജാവൂങ്ക. മേ മുംബൈ തക്ക് കി യാത്ര കരൂങ്ക. ഇവിടെ കരൂം. മേരി യാത്ര കാ അന്തിം പടാവ് കന്യാകുമാരി ഹോ. അപ്പൊ ഇവിടെ ഹോഗ. അബ് ഹം ലൗട്ട് ചലേംഗെ. ചലേം. അങ്ങനെയാവും നോക്കാം. मैं एक लंबी यात्रा करूंगा. मैं एक लंबी यात्रा करूं. मैं सीधे कन्याकुमारी चला जाऊंगा. मैं सीधे कन्याकुमारी चला जाऊं. मैं मुंबई तक की यात्रा करूंगा. मैं मुंबई तक की यात्रा करूं. मेरी यात्रा का अंतिम पड़ाव कन्याकुमारी होगा. मेरी यात्रा का अंतिम पड़ाव कन्याकुमारी हो. अब हम ലൗട്ട് ചലേംഗെ. അബ് ഹം ലൗട്ട് ചലേം. ഇത് ഭവിഷ്യത് കാലത്തിന്റെ 2 രൂപങ്ങളാണ്. ആദ്യം കാണുന്ന ഇതൊക്കെ നമ്മൾ ഈ കാണുന്നത് സാമാന്യ ഭവിഷ്യത് കാലാണ്. രണ്ടാമത്തേതിൽ കാണുന്നത് സംഭാവ്യ ഭവിഷ്യത് കാലം. അങ്ങനെ സംഭവിക്കട്ടെ. അപ്പോൾ സാമാന്യ ഭവിഷ്യത് കാലവും സംഭാവ്യ ഭവിഷ്യത് കാലവും.